मागील भागात आपण पाहिलं, खंडूने मंतरलेलं पीठ गुंजाकडे देऊन तिला ते पीठ झोक्याभोवती टाकायला सांगितले. सुधाने आपला कालच्या रात्रीचा अनुभव गुंजाला सांगितला आणि त्याच वेळी झोक्यावरून मांजर कोणीतरी ढकलून दिल्यासारखी खाली पडली. ते बघून गुंजाने झोका बाधित असल्याचं सांगितलं. खरंच तो झोका बाधित होता का? या अघटित घटनांचं गूढ काय ते पाहूयात झोका भाग 4 मध्ये. सुधाने फोन उचलला. हॅलो, सुधा म्हणाली. हॅलो सुधा, नीट ऐक. आज रात्री मला इथेच राहावं लागेल. इमर्जन्सी केस आहे, त्यामुळे मी उद्या सकाळीच घरी येईन. रात्री सोबतीला गुंजाला बोलवून घे. मी खंडूला सांगून ठेवतो. मला खंडू काही सुचलंच नाही काय बोलावं ते. अगं सुधा, ऐकते ना? तुझ्याशीच बोलतोय मी. हो हो ठीक आहे, सुधा म्हणाली. पलीकडून फोन ठेवल्याचा आवाज आला. काय झालं वहिनी साहेब, कोणाचा होता फोन? गुंजा म्हणाली. अगं डॉक्टरांचा. ती आज रात्री येऊ शकणार नाही घरी. इमर्जन्सी आहे हॉस्पिटलमध्ये. तू येशील का सोबतीला माझ्या आज रात्री? सुधा म्हणाली. बापरे, रात्रीला? तसं भेव वाटते मले, पण तुमच्या संगतीला येतो. आज रातभर काही झोप लागायची नाही मले वहिनी साहेब. आज माझ्या गर्दनाला इथे आणलं तर चालन काय? बाहेर इथे हॉलमध्ये झोपू आम्ही, कारण आपण दोघीच राहिलो आणि काय झालं तर म्हणून म्हणतो. आज तर आवाज बिहाय, गुंजा भेदरलेल्या आवाजात बोलली. ठीक आजही ते मंतरलेले पीठ टाकायचं आहे ना झोक्याभोवती? सुधा म्हणाली. मग मी जातो आता आणि धनाला घेऊन येतो. हे पीठ इथेच राहू द्या, बातच येतो म्या. गुंजा घाईघाईने बाहेर पडली. आज आवस म्हणजे अमावस्या, असं गुंजा म्हणाली. अमावस्येच्या दिवशी दुष्टशक्तीचा प्रभाव वाढतो असं तिनं ऐकलं होतं. आज तर ती एकटी होती. सुरेंद्र हॉस्पिटलमध्ये आणि गुंजा पण घरी गेली होती. म्हणजे एवढ्या मोठ्या घरात सुद्धा एकटीच होती. तेवढ्यात अंगणात झोक्याचा कर कर असा आवाज येऊ लागला. सुधाने खिडकीतून बघितलं. झोका मागे पुढे एका लयीत संथपणे हलत होता. सुधाच्या हृदयाचा ठोका चुकला. ती भेदरलेल्या नजरेने झोक्याकडे एकटक बघत राहिली. इकडे गुंजा खंडूला सांगण्यासाठी तिच्या घरी आली, तर खंडू घरी नव्हताच. बराच वेळ त्याची वाट बघितल्यावर तो येताना दिसला. तिने त्याला निरोप सांगितला आणि तिच्यासोबतच त्याला चलायला सांगितलं. बराच वेळ झाला तरी गुंजा आली नाही, म्हणून सुद्धा काळजीत पडली. आज रात्रभर आपल्याला एकटंच राहावं लागते की काय, ह्या विचाराने तिला कापरं भरलं. इतक्यात तिला झोका अचानक थांबलेला दिसला आणि मागोमाग मोठमोठ्याने उसासे टाकण्याचा आवाज येऊ लागला. धापा टाकण्याचा आवाज वाढू लागला. तिचे हातपाय थरथरू लागले. घशाला कोरड पडली. अचानक तिच्या कानाशी कोणीतरी हळूच हसल्याचा तिला भास झाला. तिने झटकन मान फिरवून इकडे तिकडे बघितले, पण कोणीच नव्हतं. तिला एकदम चक्कर आली आणि ती धाडकन कोसळली. तिला तोंडावर पाण्याचे शिंतोडे पडल्यासारखे वाटले. तिने डोळे उघडले तेव्हा गुंजा तिच्या बाजूला बसलेली दिसली. ती खडबडून उठून बसली. अहो वहिनी साहेब, काय झालं तुम्हाला? मी आली तेव्हा तुम्ही बेसूत पडल्या होत्या. मला तर काय बी सुधरणा, म्हणून मला तुमच्या तोंडावर पाणी शिपडलं, तेव्हा तुम्हाला सूद आली, गुंजा म्हणाली. तू कधी आलीस गुंजा? एवढा वेळ कसा काय लागला तुला? त्या झोक्यावर कोणीतरी उसासे टाकत होतं. इथे राहणं खरंच खूप असह्य झालंय. खूप विचित्र वाटते मला, सुधा म्हणाली. आवाज बी आला तुम्हाला? बाप रे, गुंजा तोंडावर हात ठेवत म्हणाली. खंडूला बोलवायला गेली होती ना तू? आला नाही का तो? सुधा घाबरलेल्या आवाजात म्हणाली. आले होते, पण तुम्हाला बेसूत बघून इस्पितळाकडे गेले होते. येतच असतील बघा, गुंजा म्हणाली. तेवढ्यात खंडू एका डॉक्टरांना आणि एका नर्सला घेऊन आला. कसं वाटतं मॅडम आता? खंडूने सांगितलं तुम्ही बेशुद्ध अवस्थेत आहे, म्हणून आम्ही लगबगीनं आलो. सरच येणार होते, पण एक इमर्जन्सी ऑपरेशन आलं, ते गुंतून गेले असल्याने येऊ शकले नाही. डॉक्टरांनी सुधाला तपासलं.
मेंटल स्ट्रेसमुळे चक्कर आली होती तुम्हाला. आता काळजी करण्याची काही गरज नाही. हे टॉनिक्स घ्या, बरं वाटेल तुम्हाला. ऑपरेशन जसं पूर्ण होईल तसं सर लगेच घरी येतील असा निरोप दिलाय त्यांनी. आता तुम्ही आराम करा, येतो आम्ही. काही गरज पडली तर खंडू सांग आम्हाला. आता ह्या डॉक्टरला कोण सांगल की इथे काय भानगड आहे म्हणून. गुंजा डोक्याला हात मारून म्हणाली. मी झोक्याभोवती पीठ टाकून येतो गुंजा. दे मले ते मंतरलेलं पीठ. खंडू म्हणाला. तुला हे पीठ कोणी दिलं खंडू? सुधा म्हणाली. वहिनी साहेब, माझ्या मित्राच्या ओळखीचा एक मांत्रिक आहे, त्याला ह्याचं ज्ञान आहे, त्यानंच दिले मले. मी तर त्यालेच घेऊन येणार होतो, पण म्हणलं साहेबांच्या परवानगी बगर कसं आणावं म्हणून राहू दिलं. खंडू म्हणाला. गुंजाने त्याला ते पीठ देत म्हटलं, बघा धनी, सांभाळून टाक जा. हाव, तू बस अंदर तद्रोक जा. असं म्हणून तो बाहेर पीठ टाकायला गेला. गुंजा आत सुद्धा आयो मेलो मेलो आयो असा जोरात आवाज आला. तो आवाज एवढा मोठा होता की गुंजा आणि सुधाला धडकीच भरली. खंडूला काय झालं असेल? झोक्याचे गूढ उलगडेल का? जाणून घ्या पुढच्या भागात.